प्रचाराचे भोंगे थंडावलेले आहेत, सभा संपलेल्या आहेत आणि आता सर्वत्र सुरू झालाय डोअर टू डोअर प्रचार। अगदी ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। प्रचाराची वेळ संपलेली आहे, महापालिका निवडणूक प्रचाराची वेळ संपली आणि आता उमेदवारांचा गाठीभेटींवर जोर असणार आहे। प्रचाराचे भोंगे थंडावलेत, गाठीभेटी सुरू होतील। 15 तारखेपर्यंत डोअर टू डोअर प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोगानं परवानगी दिल्यानंतर आता डोअर टू डोअर भेटीगाठी घेऊन उमेदवार स्वतः गल्ली आणि घराघरांपर्यंत जाऊन मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत। सौरभ, सर्वच प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा सपाटा लावलेला होता। प्रचाराचा धुरळा काही दिवसापासून प्रत्येक महापालिकेत बघायला मिळाला होता। प्रचारात अनेक मुद्दे होते, अनेक आरोप केंद्रस्थानी होते आणि त्याचबरोबर काही सभांमधून नेत्यांवर सुद्धा टीका टिप्पणी करण्यात येत होती आणि त्यावर प्रतिहल्ले सुद्धा समोरून येत होते। अशा या आरोप प्रत्यारोपांच्या वातावरणात प्रचार आता थंडावलेला आहे। सभांचा समारोप झालेला आहे आणि आता फक्त डोअर टू डोअर प्रचारासाठी परवानगी असेल। आचारसंहितेनुसार आता जाहीर सभा घेण्यास बंदी आहे। अगदी डोअर टू डोअर प्रचार कसा असणार सौरभ, तो सुद्धा उमेदवारांना समूहासह प्रचार करण्यासाठी जाऊ नये, सभा घेऊ नयेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माईकचा, भोंग्यांचा वापर करू नये असं सुद्धा निवडणूक आयोगाने सांगितलंय। बरोबर, आणि कुठली पत्रकं वाटण्यास सुद्धा निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे। त्याच्यामुळे आता प्रचाराचं काय स्वरूप राहतं हे सुद्धा बघावं लागेल। काही महत्त्वाचे नेते सुद्धा आता मतदारांच्या थेट दारात, सोसायट्यांमध्ये जाण्याची शक्यता आहे। उमेदवारांनी आता भेटीगाठींवर जोर दिलेला ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आणि याचबद्दल कोणकोणत्या महापालिकांमध्ये प्रचार कशा पद्धतीने थंडावलाय ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वेगवेगळ्या महापालिकांमधून आपले काही प्रतिनिधी आहेत। आपण बघणार आहोत आपल्यासोबत कोण कोण आहेत। अगदी कृष्णात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, चंद्रकांत सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत, योगेश खरे आपल्या सोबत आहेत, मनश्री आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। कृष्णा, तुमच्याकडे आधी येते, प्रचार करण्याची वेळ संपलेली आहे, मात्र आता इथून पुढे जी सुरुवात होणार आहे ती म्हणजे डोअर टू डोअर प्रचाराची। रुबीना, माझ्या मागे ऐतिहासिक अशी मुंबई महापालिकेची वास्तू आहे, जी हेरिटेज वास्तू म्हणून सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे। जगभरातले पर्यटक या ठिकाणी ही वास्तू पाहण्यासाठी येत आहेत आणि या वास्तूमधला महापौर कोण होणार याचा फैसला आता काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। आज प्रचार संपलेला आहे आणि या प्रचारामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। 227 उमेदवारांसाठी जवळपास 1700 उमेदवार हे रणांगणामध्ये आहेत। यापैकी 1700 पैकी 227 जण याच मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपलं कामकाज पाहण्यासाठी, जनतेच्या सेवेसाठी म्हणून नगरसेवक येणार आहेत। परंतु या नगरसेवकाकडून असलेल्या ज्या अपेक्षा आहेत, त्यांच्याकडून जी आश्वासनं दिली गेलेली आहेत ती अधिक जास्त महत्त्वाची आहेत। कारण जी त्यांच्या राजकीय पक्षांकडून जी आश्वासन दिली गेली आहेत, वचननामा असू दे, जाहीरनामा असू दे, आता ह्या कितपत प्रभावी ठरतो या उमेदवारांचा, त्याचबरोबर या राजकीय नेत्यांचा प्रचार किती प्रभावी ठरतो हे पाहणं देखील गरजेचं आहे। 15 तारखेला मतदान होईल, 16 तारखेला निवडणुकाचा निकाल लागेल आणि याच मुंबई महापालिकेमध्ये कुणाची सत्ता असणार आहे। मराठी अमराठीचा वाद राहिला, मराठी महापौर की हिंदू महापौर राहणार की मुस्लिम महापौर राहणार, या प्रकरणी देखील वाद झाले, आरोप प्रत्यारोप झाले। मुंबई कुणाची, मुंबईच्या विकास कामं कोणी केली, मुंबईचा कोस्टल रोड कोणी केला, या अनेक जे क्रेडिट किंवा घेणं न घेणं असू दे किंवा यावरून बरंच श्रेयाची लढाई देखील लढली। मुंबई महापालिकेच्या 92,000च्या TV कमी झाल्या, 92,000च्या TV कुणी वाढवल्या गेल्या आणि याविषयी बरेच गेल्या 15 दिवसामध्ये आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, चर्चा झालेल्या आहेत रुबीना। त्यामुळं या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता संपलेला आहे। आता वेळ आहे मतदानाची आणि त्यानंतर निकालाची। ठीक आहे, बरोबर। मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज प्रचारात उतरलेले होते। आपली प्रतिनिधी मनश्री पाठक सुद्धा आपल्या सोबत आहे। तर मनश्री, मुंबईत कशा पद्धतीने प्रचार कन्क्लूड झालाय? जसं आत्ता आपण सांगितलं की 5:30 वाजता तोफा थंडावलेल्या आहेत प्रचाराच्या, अर्थातच जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत। असं नुकतंच जी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा राहिला की जाहीर प्रचाराच्या जरी तोफा थंडावलेल्या असल्या तरी सुद्धा आज संध्याकाळी 5:30 नंतर म्हणजे आतापासून मतदानाच्या वेळेपर्यंत 15 तारखेपर्यंत उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे। बरं, हा नियम आजच आलाय का? तर तसं नाही। बराच काळ खरं तर पत्रकारांनी
पत्रकारांनी सातत्याने प्रश्न विचारल्यानंतर निवडणूक आयुक्तांनी हे उत्तर दिलं की 2012 साली असा नियम झालेला आहे की घरोघरी जाऊन अगदी मतदानाच्या तारखेपर्यंत म्हणजे मतदानापर्यंत उमेदवार प्रचार करू शकतात. मात्र या प्रचारादरम्यान पत्रकं वाटली जाऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं माईकवरनं सुद्धा हा प्रचार केला जाऊ शकत नाही, म्हणजे जाहीर प्रचार केला जाऊ शकत नाही. मात्र सध्याचं जे वातावरण आहे, जे सातत्याने आपल्यासमोर व्हिडिओज येत आहेत, ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत, त्यानुसार हा मुद्दा ऐरणीवर येतो की जर या घरोघर प्रचार कार्यक्रमाच्या दरम्यान कुठे पैसे वाटण्याचे किंवा तत्सम कोणतेही गुन्हे घडले तर निवडणूक आयोगाकडे तेवढी क्षमता आहे का की अशा पद्धतीचे गुन्हे हे रोखले जाऊ शकतील, अशा पद्धतीच्या कार्यप्रणालीला चाप लावला जाऊ शकेल. अर्थातच 5:30 वाजता आपण बघितलं की प्रचार जरी थंडावलेला असला तरी सुद्धा आता उमेदवार घरोघरी जातील. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांचं मन आपल्या बाजूने कसं वळेल याचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला जाईल. दोन्ही ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा झालेल्या आहेत, महायुतीच्या महासभा झालेल्या आहेत, अनेकांनी आपल्या मुलाखती दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे सातत्याने या प्रचारादरम्यान आपल्या बाजूने मतदारांना वळून घेण्यासाठी आणि एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठीचा म्हणून राजकीय पक्षांचा उमेदवारांचा प्रयत्न राहिलेला आहे. हा प्रयत्न जाहीर प्रयत्न सध्या थंडावतो आहे. मात्र नंतरचे 2 दिवस हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते महत्त्वाचे दिवस फक्त उमेदवारांसाठी नाही तर ते प्रशासनासाठी सुद्धा आहेत. कारण या 2 दिवसांमध्ये म्हणजे आज संध्याकाळनंतर आणि 14 तारीख ते मतदानाची तारीख या दिवसापर्यंत घरोघरी प्रचाराच्या दरम्यान काही गुन्हे घडतायत का, काही वेगळ्या पद्धती अवलंबतायत का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अगदी निश्चित.